श्रीराम टाइम्स मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा अवमान करणाऱ्या मनोवाद्यांच्या विरोधात धुळ्यात काँग्रेसतर्फे करण्यात आले सत्याग्रह आंदोलन। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त JRCT हायस्कूल येथे चंद्रशेखर बर्वे यांचे व्याख्यान संपन्न। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा पुन्हा मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर गाजली। वर्झडी येथील महिला बचत गटाच्या महिला व CRP निर्मला माळी यांच्यावरील खोटे आरोप व गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी। आणि उडाणे येथील ग्रामसभेचे कामकाज पाहण्यास ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा नकार, ग्रामस्थांमध्ये संताप। आता बातमीपत्र विस्ताराने। राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा अवमान करणाऱ्या मनोवाद्यांचा जाहीर निषेध करीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष युवराज करंजकाळ यांच्या नेतृत्वात शहरातील गांधी पुतळा येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा अवमान करणाऱ्या मनोवाद्यांचा जाहीर निषेध करीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष युवराज करंजकाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गांधी पुतळा येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हलद्वानी उत्तराखंड येथील सभेनंतर त्या जागी मनोवादी विचारसरणीचे संघटनांनी गंगाजलाने शुद्धीकरण विधी केला। धक्कादायक बाब म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे नेते व राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असल्याने या सभेत उपस्थित राहिल्याने त्या ठिकाणी विटंबना झाली असल्याच्या कारणावरून हे कृत्य भाजपमधील जातीवादी मनोवाद्यांनी केले आहे। हे अत्यंत निंदनीय बाब आहे। हे लज्जास्पद आणि प्रतिगामी कृत्य केवळ काँग्रेस अध्यक्षांचा आव्हान नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या प्रतिष्ठा तसेच समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा या घटनात्मक मूल्यांना दिलेला धक्का आहे। भारतीय संविधानाच्या आधारे चालणाऱ्या लोकशाही समाजात अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण प्रथा आणि मानसिकतेला कोणतेही स्थान असू शकत नाही। या जातीयवाद्यांचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष युवराज करंजकाळ, शहराध्यक्ष शाबीर शेख, भाई नगराळे, रमेश श्रीखंडे, हरिश्चंद्र लोंढे, मुजफ्फर हुसेन, राजा भैया, भिवसन ऐरे, गोपाल अन्सारी, अमीन पटेल, दीपक पाटील, प्रकाश शर्मा, फारुख शेख, किशोर वाकडे, जुनेद पठाण, असलम सिराज, अबुलास खान, अलका बिराडे, सत्तार पिंजारी, अफसान शेख, असलम पटेल, कल्पना कांबळे, रुखसाना शेख, रईस अन्सारी, मुजाहिद अन्सारी, विलासराव पाटील, गायत्री जयस्वाल, वानुबाई सिरसाट, भावना गिरासे आदी सहभागी झाले होते। आज 20 ऑगस्ट राजीव गांधी, भारतरत्न राजीवजी गांधी यांची आज जयंती आहे। त्यांच्या जयंतीला अभिवादन म्हणून आज आम्ही उत्तराखंडमध्ये हलद्वानी या गावाला सभा झाली। त्या सभेला काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब या सभेला संबोधित करत होते आणि सभा संपल्यानंतर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे खरगे साहेब हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तर आहेत, पण एक दलित समाजाचे मोठे नेते ते आहेत आणि ते दलित होते म्हणून त्यांच्या सभेनंतर या काही विकृत हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या मनोवाद्यांनी त्या सभेनंतर त्या ठिकाणी गंगाजल आणि काही त्यांचे वाईट कृत्य त्या ठिकाणी केले। त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी सत्याग्रह आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। अशा मनोवादी लोकांचा तिरस्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। भारत देश हा तंत्रज्ञानाकडे चालला आहे, तरी असे मनोवादी विकृत प्रवृत्तीचे लोक आज पण भारतात आहेत। या नालायक लोकांचा निषेध केला तेवढा खरा आहे। हे जे हिंदू हिंदू म्हणता, या नकली हिंदूंनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जी चंदा चोरी झाली, त्या चंदा चोरीचा त्या लोकांनी निषेध केला पाहिजे। हिंदू महिलांवर अत्याचार होतो, महिलांविषयी त्यांनी निषेध केला पाहिजे। आणि गांडू लोक काय त्या काँग्रेस भवन समोर येऊन आंदोलन करता,
काँग्रेस भवन हे काय कलेक्टर ऑफिस नाहीये. अरे शहरात काय दुर्दशा चालू आहे, त्या शहराची अवस्था किती खराब झाली आहे. त्या शहरात बघा, कोणी लोक चांगलं म्हणत नाही, जनता कोणी ह्या सत्ताधाऱ्यांना चांगलं म्हणत नाही. त्यांना लाज वाटली पाहिजे आंदोलन करता. आंदोलन चांगल्या कामासाठी करा. तुमच्या पक्षाच्या विरुद्ध आंदोलन करण्याची तुम्हाला आज गरज आहे. आज आम्ही सगळे मिळून तीव्र शब्दात काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी महामंडळाच्या वतीने अजिंक्य योद्धे पराक्रमी सेनानी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी चंद्रशेखर बर्वे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी महामंडळाच्या वतीने अजिंक्य योद्धे पराक्रमी सेनानी व कुशल रणनीतिज्ञ श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते चंद्रशेखर बर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम, नेतृत्व गुण, दूरदृष्टी व राजनिष्ठेची माहिती करून देणे तसेच त्यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा मिळवून देणे या उद्देशाने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या युवा पिढीमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राजनिष्ठा, नेतृत्व क्षमता, ध्येयवेळ आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवण्याची प्रेरणा निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने हे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रम व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी माहिती जाणून घेतली. या प्रसंगी राहुल याज्ञिक, सुरेखा कुलकर्णी, मुख्याध्यापिका SD कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आरे पावरा, निरीक्षक VS बोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन YD नाईक यांनी केले. बर्वे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे मामा मल्हारराव बर्वे यांच्या वंशातील 9वा वंशज आज अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमृत पराक्रम दिन या विषयाअंतर्गत JR सिटी हायस्कूल धुळे या विद्यालयामध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी व्याख्यान देण्यासाठी म्हणून आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, यांच्या वेगवान हालचाली, यांचं कुशल नेतृत्व, यांची धडाडी, यांचं धाडस, त्याचबरोबर यांचा हजरजबाबीपणा आणि वयाच्या अवघ्या 20 वर्षामध्ये 40 ते 42 लढाया करून एकही लढाई न हरलेला अजिंक्य योद्धा म्हणून मिळवलेला नावलौकिक या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचवावा अशा प्रकारचा उद्देश होता. या व्याख्यानाच्या माध्यमातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टींच्या रूपाने दाखले देऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यश मिळाले असं मला असं वाटतं. आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती ही या माध्यमातून यशस्वी झाली असं मला या निमित्ताने वाटतं. धन्यवाद. धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा गाजला. धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संपन्न झाली. स्थायी समितीच्या सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गाजला. या सभेत विषयपत्रिकेवरील 8 विषयांना मंजुरी देण्यात आली. आयत्या वेळेच्या विषयावर सदस्य अमोल मासुळे आक्रमक झाले. मासुळे यांनी सांगितले की स्थायीच्या सभेत विषयांवर चर्चा होते, आम्ही प्रश्न विचारतो, त्यावर पुढे काही कारवाई होते. 14 ऑगस्टला भुजल कॉलनीत 1.5 वर्षाच्या दक्ष सूर्यवंशी या बालकाचे कुत्र्यांनी लचके तोडले. त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झालाय. त्याची प्रकृती गंभीर आहे. महापालिका जनतेचा जीव जायची वाट पाहत आहे का? धुळेकरांचे काही बरे वाईट झाले तर जबाबदारी कोणी घ्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेल्टर हाऊसचे काम संत गतीने सुरू आहे. तोपर्यंत कुत्र्यांचा हैदोस असाच सुरू राहिला तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे या कुत्र्यांच्या अटकावासाठी तात्पुरती व्यवस्था करा
करावी अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक कृपेश नांद्रे यांनी त्यांच्या प्रभागातील मोकाट गुरांचा प्रश्न मांडला. गुरुदत्त कॉलनीत गायींनी शिंग मारल्याने 5 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नकारे रोड आणि गोंदूर रस्त्यावर गुरांनी आक्रमण केले आहे. खेड्यापेक्षा शहरात जास्त गुरं दिसत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. एमआयएमचे नगरसेवक आमिर पठाण यांनी प्रभागातील पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. 12 दिवस उलटून प्रभाग क्रमांक 19 मध्ये जनतेला पाणी नाही. तापी जलवाहिनीसाठी आमचा प्रभाग सर्वात शेवटी येत असल्याने अक्कलपाड्याची लाईन जोडून द्या अशी मागणी त्यांनी केली. प्रभाग क्रमांक 12 मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे नगरसेवक छोटू थोरात यांनी सांगितले. तेथे स्वच्छता मोहीम राबवा, कर्मचाऱ्यांना गणवेश द्या अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी सभापती लताबाई सोनार, अतिरिक्त आयुक्त करुणा डाहळे, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य उपस्थित होते. या कामगारांना न्याय कसा देता येईल यासाठी शासन दरबारी त्यांचा पाठपुरावा हा सुरू होता व त्यांच्या पाठपुराव्याला आज दिवशी जवळजवळ 136 कामगारांना एक आशेचा दिवा या ठिकाणी माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून मिळालेला आहे व आज आमदार साहेबांच्या माध्यमातून गेल्या 3 ते 4 वर्षापासून ज्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष होते व गेल्या 7 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची धुळे महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना जवळजवळ 400 ते 500 जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी व आताचे आपले आमदार महोदय अनुभाई अग्रवाल साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणून मी आज त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. विषय क्रमांक 82 व 83 हा विषय अतिशय चांगला विषय आज आलेला आहे. धुळेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आरोग्य विभागातून जे जवळजवळ 17 हॉस्पिटल आपण कार्यान्वित आहे. ज्या 17 हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्याची सेवा ही दिल्या जाते त्या आरोग्याची सेवा देण्यासाठी आज औषध असतील किंवा सर्जिकल साहित्य असेल त्यासाठी मंजुरीसाठी हा विषय आलेला आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. विषय क्रमांक 82 यामध्ये जो आपण खर्च अपेक्षित केलेला आहे 29,96,595 याला आपण तांत्रिक मान्यता या विषय आपण आणलेला आहे. तर या ठिकाणी मला एक प्रश्न विचारायचा वाटतो. हा जो खर्च आहे हा खर्च 26-27 आहे. 26-27 25-26 ला आपल्याला किती खर्च आला याची माहिती आम्हाला सर्व सन्मान्य सदस्यांना मिळाली तर बरोबर. नंतर आता विषय तुमचा 83 नंबरचा आहे. 83 नंबर मध्ये 1,48,17,739 त्याच्यात खाली आपण आता तुमच्या टिप्पणीमध्ये आलेले आहे 90 लाख खर्चात आपण मान्यता घेतोय. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील महिला बचत गटाच्या महिला व सीआरपी निर्मला माळे यांच्यावरील खोटे आरोप तसेच निधीचा गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र, निष्पक्ष व फॉरेन्सिक चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निर्मला माळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील साईबाबा महिला बचत गटाच्या महिला व सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या निर्मला भगवान माळी यांच्यावरील खोटे आरोप, मानसिक छळ तसेच सीआयएफ निधीच्या गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र, निष्पक्ष व फॉरेन्सिक चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निर्मला माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की निर्मला माळी राहणार वरझडी साईबाबा महिला बचत गटाशी संबंधित असून सध्या सीआरपी म्हणून कार्यरत आहेत. मी महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांसाठी काम करीत असताना माझ्यावर संबंधित अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या माध्यमातून काही व्यक्तींकडून सातत्याने मानसिक दबाव, धमक्या, खोटे आरोप, मानधन रोखणे, माझ्या उपजीविकेवर परिणाम करणे व शारीरिक त्रास निर्माण करण्याचे गंभीर प्रकार होत असल्याने माझी मनस्थिती खराब झाली आहे. मी कोणताही गैरप्रकार केलेला नसताना माझ्यावरच आरोप करून मला मानसिक दृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. माझं गाव शिंदखेडा तालुक्यात येतं. मला सीआरपी पदावर ठेवलं होतं उमेद अभियानांनी. त्यांनी मला 1.5 वर्षापासून मानधन दिलं आणि मानधन मागायला गेली तर माझ्याकडून हप्ते मागायची त्यांची हे मला रेशन दुकान भेटलं होतं बचत गटामध्ये. तर आम्ही मिळवून दिलेलं आहे रेशन दुकान, तुला मानधन भेटणार नाही, तुला फक्त दुकान चालवायला भेटेल, एक तर मग मानधन भेटेल, एक तर दुकान सोड, एक तर रेशन आपलं बचत गटातले सीआरपी म्हणून काम सोड अशी धमकी देऊन मला 1.5 वर्षापासून 1 रुपया मानधन दिलेला नाही. एक इथले धुळ्या जिल्ह्याच्या सरांची विनवण्या केल्या. मी धारणे सर म्हणून आहेत, सोनवणे सर म्हणून आहेत, त्यांचे रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे, मेसेज पण केलाय मी त्यांना. लोकेश सोनवणे आणि उद्धव धारणे सर आणि शिंदखेडा तालुक्यातले राजेंद्र पाटील सर, महेंद्र ठाकरे सर आणि रोशन पान पाटील सर
यांना मी विनवण्या केल्या, मी दवाखान्यात ऍडमिट आहे, माझ्याकडे दवाखान्याचे कागदपत्र पण होते, मी ऍडमिट आहे, माझे मानधन देऊन टाका. तरी त्यांनी मला मानधन दिलं नाही. मला डायरेक्ट धमकीने सांगतात, तुला जिथं जायचं असेल तिथंच जा, तुझ्याने जे होत असेल ते कर, असं मला धमकी देतात. मला माझं मानधन भेटायला पाहिजे, माझं रेशन दुकान परत भेटायला पाहिजे, ही माझी मागणी. धुळे तालुक्यातील उडाणे येथे गुरुवारी आयोजित ग्रामसभेचे कामकाज पाहण्यास ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकाराच्या आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धुळे तालुक्यातील उडाणे येथे गुरुवारी आयोजित ग्रामसभेच्या कामकाजात सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी यांनी काम पाहण्यास नकार दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील उडाणे येथे ग्रामसभेच्या आयोजनावरून चांगलाच वाद निर्माण झाला. मागील वर्षी उडाणे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. या संदर्भात सर्व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसेवकावर कर्तव्य बजावताना घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ ग्रामसेवक संघटनेने ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला होता. उडाणे येथे गुरुवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याने गावातील काही तरुणांनी ग्रामसेवक संघटनेच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले. उडाणे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ग्रामसेवक संघटनेने ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या ग्रामसभेच्या आयोजनावरून ग्रामसभेत वाद निर्माण झाला. गावातील कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकार ग्रामसभेत उघड होऊ नयेत यासाठीच ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा गंभीर आरोप काही तरुणांनी केला. ग्रामसभेत विकास कामे, खर्च, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर तसेच मागील वर्षात झालेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार याबाबत नागरिकांना प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे उडाणे ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांच्या आरोपांची प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नमस्कार, मी पूनम भास्कर शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी उडाणे. आज आपल्या इथे ग्रामसभा काढलेली होती नियमाप्रमाणे, पण 17 तारखेला पारोळा येथील ग्रामसेवकांचा मृत्यू झाल्या कारणाने आमच्या सर्व महाराष्ट्राच्या संघटनेचा बहिष्कार असल्याने सदस्यसभेला मी सचिव म्हणून काम बघू शकत नाही. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा अवमान करणाऱ्या मनोवाद्यांच्या विरोधात धुळ्यात काँग्रेसतर्फे करण्यात आले सत्याग्रह आंदोलन. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त JR सिटी हायस्कूल येथे चंद्रशेखर बर्वे यांचे व्याख्यान संपन्न. धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा पुन्हा मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर गाजली. वरझडी येथील महिला बचत गटाच्या महिला व CRP निर्मला माळी यांच्यावरील खोटे आरोप व गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी. आणि उडाणे येथील ग्रामसभेचे कामकाज पाहण्यास ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा नकार, ग्रामस्थांमध्ये संताप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.